आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। पुणे अपघातातील अटक केलेल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। कोझी बारचा मालक प्रल्हाद भुतडा, मॅनेजर सचिन काटकर आणि ब्लॅक पबचा मालक संदीप सांगळेची 24 तारखेपर्यंत कोठडीत रवानगी। पुणे अपघात प्रकरणामध्ये कल्याणीनगरमधील कोझी अँड ब्लॅक हे दोन्ही क्लब सील, तर नियमबाह्य मद्यविक्री केल्यानं पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। अल्पवयीन आरोपीनं ज्या पबमध्ये मद्यप्राशन केलं त्यांच्यावर कारवाई। दोन्ही पबचं लायसन्स सस्पेंड, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश। राजकीय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी विशाल अग्रवालकडे नोकरी केली होती, त्यांच्याकडे नोकरी केली तेवढाच त्यांचा आणि माझा संबंध, आमदार सुनील टिंगरे यांचं स्पष्टीकरण। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, बच्चू कडू यांचा महायुतीला घरचा आहे। लोकसभा निकाल आधी शिरूरमध्ये आढळरावांच्या विजयाचे बॅनर्स, उत्साही कार्यकर्त्यांकडून आढळराव पाटील यांच्या विजयाची बॅनरबाजी। अमरावतीमधील शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांचं पीएम किसान योजनेचं अनुदान जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना मिळाल्याचा आरोप, शेतकऱ्यांची बच्चू कडू यांच्याकडे तक्रार। सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरणामध्ये बोट उलटली, 6 ते 7 जण बेपत्ता, 2 चिमुकल्यांचा समावेश, एकाचा जीव वाचवण्यामध्ये यश, एनडीआरएफ कडून शोध मोहीम सुरू। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल, कापूस, पपई, केळीपेक्षा देखील मिरचीला शेतकऱ्यांची पसंती। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुगाच्या दरामध्ये घसरण, सध्या भुईमुगाला 6750 रुपये इतका दर, बाजार समितीमध्ये आवकही वाढली। नंदुरबारमध्ये कांद्याला भाव मिळत नसल्यानं बळीराजा हतबल, तर दुसरीकडे उन्हाळी कांदा लागवडीला देखील सुरुवात। नंदुरबारमध्ये वातावरण बदलामुळे ज्वारीमध्ये घट, बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक कमी। परभणीमध्ये शेतीपूर्व मशागतीच्या कामांची आता लगबग, मान्सून वेळेवर दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाजानंतर बळीराजा मशागतीच्या कामांमध्ये गुंतला। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामध्ये केळी बागेचं मोठं नुकसान। नंदुरबारच्या तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये अनियमित वीज पुरवठा, वीज खंडित झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान, महावितरणच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका। वाशिममध्ये TV9च्या बातमीचा इम्पॅक्ट, पावसामुळे वाशिममधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल भिजल्याची बातमी दाखवल्यानंतर आता शेतमाल ठेवण्यासाठी शेड उपलब्ध। अकोटमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, केळीच्या बागांना गारपिटीचा मोठा फटका, अवकाळी पावसामुळे बळीराजाची चिंता मात्र वाढली। परभणीमध्ये अवकाळी पावसाचा आंब्यावर देखील परिणाम, सततच्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठी घट। जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज। वाशिमच्या रिसोडमध्ये वादळी वाऱ्यामुळे 2 बैल जखमी, छतावरील पत्रे उडाल्यानं यामध्ये 2 बैल जखमी झाल्याची माहिती। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान, शेनगाव तालुक्यामध्ये विद्युत पोल जमीनदोस्त, सेनगाव शहरासह 25 ते 30 गावांमधील विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता। हिंगोलीच्या माथामधील 7 ते 8 नागरिक पावसामुळे गंभीर जखमी, वादळी वाऱ्यानं घरावरील पत्रे उडाल्यानं अनेकांचा संसार उघड्यावर। रत्नागिरीच्या कणकवलीमध्ये हरकुळ बुद्रुक या ठिकाणी पावसामुळे 35 घरांचं नुकसान, आमदार नितेश राणे यांच्याकडून नुकसानीची पाहणी, सरकारकडून विशेष मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, नितेश राणे यांचं आश्वासन। अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन, गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याचा परतावा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। वाढत्या उकाड्यामध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक तीव्र, 23 गावांमधील तब्बल 10,000 गावं टँकरग्रस्त, राज्यभर चारा टंचाईमुळे पशुधनही संकटात। पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज, पूर्व मोसमी पावसानंतर आता राज्यभरामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज। जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी बोट सेवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 26 मे पासून बंद, पावसाळ्यामध्ये खोरा जेटी आणि राजपुरी जेटीवरून किल्ला पाहता येणार। किल्ले रायगडकडे जाणारी पायवाट 23 आणि 24 मे दरम्यान बंद, शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी महादरवाजाच्या कड्यावरील मोकळे दगड काढण्याचं काम हाती। पुढच्या वर्षी 10वी आणि 12वीची परीक्षा लवकर घेण्याची चाचपणी सुरू, राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती। 12वी बोर्डाच्या निकालानंतर आता 10वी बोर्डाच्या निकालाची उत्सुकता, 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होण्याचा अंदाज, राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती।